आता आम्ही प्रत्येक ठिकाणी मी हं. घरोघरी आमच्या कुटुंबातले सर्व हा. जी माणसं आहेत ती लेडीज असो या जेंट्स ते स्वतः उमेदवार म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी गेलेले आहेत, पोचलेले आहेत. 2-3 वेळा पोचलेले आहेत. आमचे काही पाहुणे असतील ते पोचलेले आहेत. 4ही उमेदवार आम्ही मिळून सुद्धा सर्व ठिकाणी पोचलेलो आहोत. आणि आता आणि काही भाग राहिलेले आहेत जिथे जिथे आम्हाला वाटते कमी पडतोय आम्ही तिथेही सुद्धा आम्ही डबल वेळा जाऊन आलेलो आहे. सकाळ संध्याकाळ प्रचार यंत्रणा आमची व्हायलाच लागल्या. त्यामुळं आज आपण सुद्धा बघा 4 दिवस झालं तुम्ही माझी मागताय इंटरव्ह्यू मागताय, पण मला देता आलं नाही कारण का प्रचार यंत्रणेतच आम्ही कारण दिवस कमी भेटले. कारण 30 तारखेला माझं तिकीट जाहीर झालं आणि लगेच मला 15 दिवसच मिळाले. तर त्यात आपल्याला 4 प्रभागात पोचायचं आहे, प्रत्येक ठिकाणी पोचायचं, प्रत्येक घरात पोचायचं आहे. कारण प्रत्येक माणसाला वाटत असतं की होणारा नगरसेवक कोण आहे, निदान चेहरा तरी आम्हाला बघू दे. निश्चित. तर त्यांची प्रत्येकाची इच्छा असते. पण मी माझ्या मतदाराला सांगतो की दिलगिरी पण व्यक्त करतो, कुणी राग मारून घेऊ नका, कारण कमी दिवस सगळ्या भागात सगळ्याच उमेदवारांना मिळाले. बरोबर आहे. कमी दिवस, त्यामुळे कोण कुठं पोचलं असेल तर त्याची व्यथा करू नका. पुढची काम आपल्याला चांगली करायची आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार सक्षम आहेत म्हणून त्यांना 750 फॉर्म आलेले महायुतीकडे, त्यातले 81 उमेदवार चांगले निवडून घेतलेले आहेत. तर ते उमेदवार काम करतील या दृष्टिकोनातून निवडून घेतलेले आहेत. तर सगळ्यांनीच माझं मत आहे की सगळ्या मतदारांनी, सगळ्या भागातले मतदार, नुसतं आमचाच प्रभाग नाही तर सगळ्या भागातल्या मतदारांनी असं करावं की सगळ्या 4ही उमेदवाराला कोण कुठं पोहोचलं असेल नसं त्याची ख्याती न करता महायुतीला चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं. झेंडा त्याचा लावावा. फंड भरपूर येतील, कामं भरपूर होतील. आता बघताय तर तुम्ही इलेक्शनच्या मुवमेंटवर रोडची कामं सुरू आहेत असं नाही, त्याच्या अगोदर सुद्धा रोडची कामं सुरू होतील. या इलेक्शन तातडीने लागलेले आहेत. कारण आपल्याला काही 1 महिन्यापूर्वी माहित नव्हतं की इलेक्शन लागणार आहे का नाही. जिल्हा परिषद लागणार होतं ह्याच्या अगोदर, नगरसेवकच्या अगोदर. ती जिल्हा परिषद मागे राखली आणि नगरसेवकचे इलेक्शन अगोदर लागलं. तर प्रत्येकाला दिवस कमी वेळा. तर जनता सज्ञान आहे, तर सज्ञान जनतेला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि काही खालचा वर्ग जो असेल, जे वृद्ध वर्ग आहे, त्यांना या राजकीयांची काही ते विलिप्त असतात राजकारणात, तर त्यांनापर्यंत ही बातमी पोचवा, त्यांना सांगा, प्रबोधन करा. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरी वर्क, न्यू ट्रेंडिंग आरी वर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.